Hello students, so this is the next point, hydrostatic paradox. So this is the concept which is used to understand whether pressure is said to be same at all points or pressure is said to be variable at all points. For that reason we are going to discuss this paradox. This is just one theory from which we can conclude that pressure always acting on the surface remains the same when fluid is at a rest. हे सगळं आपण रेस्टच्या कंडिशनसाठी शिकायला लागलो बघा, कारण हायड्रोस्टॅटिक्स या ब्रांचमध्ये लिक्विड कसं पाहिजे ॲट रेस्टलाच पाहिजे, त्यामुळे सगळं रेस्ट कंडिशनला असतानाच आपण काय करायला लागलोय सगळ्या स्टडी करायला लागलोय. आता हे फिगर बघा, आपल्याला माहिती आहे प्रेशरची डेफिनेशन काय आहे. प्रेशर इज नॉर्मल फोर्स अपॉन एरिया. मग या ठिकाणी म्हणतो हा एक बीकर आहे, या बीकरमध्ये फ्लुइड आहे. ओके, या ठिकाणी प्रेशर आहे पी ए, या ठिकाणी प्रेशर आहे पी बी आणि या ठिकाणी प्रेशर आहे पी सी. व्हॉट इज युअर लॉजिक दॅट इन विच ऑफ द बीकर प्रेशर ॲक्टिंग इज मॅक्सिमम युजिंग द फॉर्म्युला. इन विच ऑफ द बीकर प्रेशर ॲक्टिंग इज अ मॅक्सिमम. काही जण म्हणणार सो इथं पी सीला प्रेशर मॅक्सिमम आहे, या बीकर सीला पी सी, हे पी सी जास्त आहे, याच्या कम्पॅरेटिव्हली हे आहे आणि याच्या कम्पॅरेटिव्हली हे कमी आहे. म्हणजे तुमचं कन्क्लुजन काय असणार आहे यामध्ये, प्रेशर प्रत्येक बीकरमध्ये जे ॲक्ट झाले हे सेम नाही आहे, वेगवेगळं आहे. का? कारण वॉटर कंटेंट जास्त आहे, इथं पाणी जास्त आहे याच्यापेक्षा आणि याच्यापेक्षा, इथं पाणी कमी आहे याच्यापेक्षा, इथं पाणी जास्त आहे याच्यापेक्षा, आणि इथं पाणी जास्त आहे या दोघांच्यापेक्षा. पाण्याचा कंटेंट जास्त आहे म्हणून प्रेशर जास्त आहे असं कन्क्लुजन असणार आहे ॲज पर द डेफिनेशन. नो, इट इज टोटली डिफरंट कन्सेप्ट. प्रेशर पी ए लिक्विड किंवा हे फ्लुइड आहे, लिक्विड ॲक्टिंग प्रेशर ऑन द कंटेनर वॉल. ही वॉलची कंटेनर आहे, प्रेशर असा करणार आहे, हे काय असणार आहे ॲक्शन. त्याला रिॲक्शन कशी असणार आहे, वॉलकडून अशी याच्या उलट डायरेक्शनला असणार आहे. म्हणजे बघा मी ही दुसरी फिगर काढतो, सेम असे काढतो म्हणजे तुम्हाला ते इंटरप्रिटेशनला बरं पडेल. ओके, इथं फ्लुइड आहे, that fluid acting pressure on the wall at the same time wall acting reaction force, म्हणजे रिॲक्शन वॉलची अशा आहे. बरोबर आहे, प्रेशर वॉलवरती असा एक लागलेला आहे नॉर्मल. हा आहे वॉलचा सरफेस, वॉलच्या सरफेसचा प्रेशर कसा ॲक्ट होत आहे नॉर्मल. प्रेशर ॲक्टिंग ॲज अ नॉर्मल, त्याला रिॲक्शन असणार आहे अशा असणार आहे. इकडं सुद्धा काय आहे फ्लुइड ॲक्टिंग ऑन अ सरफेस. फ्लुइड प्रेशर ॲक्ट करत आहे, लिक्विड प्रेशर ॲक्ट करत आहे असं एक्झॅक्टली त्या सरफेसला नॉर्मल. आणि ती जर ॲक्शन असेल तर रिॲक्शन कशी असणार आहे, रिॲक्शन कशी असणार आहे याच्या बरोबर अपोजिट डायरेक्शनला असणार आहे रिॲक्शन. जसं खाली जाणार, हे फक्त मी वरचा पॉईंट डिस्कस केला हा, बरोबर आहे. आता हा दुसरा पॉईंट घेऊया, प्रेशर असायन झालं, इकडं प्रेशर असायन झालं. हा तिसरा पॉईंट घेऊया. So this will be the fourth point and this will be the end point. काय होणार आहे, if we are going inside the depth, वरून खाली गेलो आतमध्ये, प्रेशर वाढत जातं का कमी होत जातं. तुम्हाला माहिती आहे whenever depth of the liquid increases, pressure also increases. म्हणजे पाण्यामध्ये पोहताना बघा, तुम्ही सरळ चालताना आणि पाण्यामध्ये पोहताना दोघांच्यामध्ये तुम्हाला कुठं फोर्स जास्त ॲक्ट होतोय पोहताना. तुम्ही जर खाली डीपमध्ये गेला, एकदम ग्राउंड लेवलला गेला, खाली जाताना तुम्हाला खूप प्रेशर ॲक्ट होते. म्हणजे जसं डेपला जाणार लिक्विडच्या तसं त्या लिक्विडचं ॲक्ट होणारं प्रेशर काय असते वाढत जाते. म्हणजे इथून जर खाली गेलो तर काय होणार आहे, प्रेशर वाढत जाणार आहे. कशावरती, प्रेशर ॲक्टिंग ऑन द वॉल सरफेस इन्क्रीजेस. पण जसं प्रेशर वाढणार दॅट इज ॲक्शन वाढत गेली तर रिॲक्शन सुद्धा काय होणार आहे वाढत जाणार आहे. म्हणजे रिॲक्शन सुद्धा अशी वाढत जाणार आहे. सेकंड पॉईंटला रिॲक्शन थोडी वाढली, थर्ड पॉईंटला रिॲक्शन अशी वाढली, फोर्थ पॉईंटला रिॲक्शन अशी वाढली आणि शेवटी काय प्रेशर रिॲक्शन टोटल वाढली. मग काय होणार आहे, दीज आर द टू रिॲक्शन्स आर इन इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन्स. त्यामुळे ह्या रिॲक्शन सगळ्या काय झाल्या, कॅन्सल झाल्या. बरोबर, त्यामुळं लिक्विडवरती ॲक्ट होणारं प्रेशर हे कॉन्स्टंटच आहे.
मग त्याच्यामध्ये लिक्विडची क्वांटिटी सारखीच असेल किंवा वेगळी असेल, इट डझंट मॅटर. का? कारण जे काय प्रेशर करून, हे बघा ही वॉल दिसते का तुम्हाला, या वॉलवरती प्रेशर असा ऐकणार आहे, बरोबर, तर त्याला रिॲक्शन सुद्धा अशा असणार आहे, बरोबर आहे. जसं प्रेशर वाढत जाईल अप्पर लेअर पासून लोअर लेअरला, तसं रिॲक्शन सुद्धा त्याचा कॉम्पोनंट बघा वाढत गेला रिॲक्शनचा. हे सगळे कॉम्पोनंट्स इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनला असल्यामुळे काय झालं, मॅग्निट्यूड सेम आहे, फक्त डायरेक्शन अपोजिट आहे, किंमत तीच आहे. 1 मीटर असेल किंवा 1 मीटर असेल, त्याची फक्त काय असेल, डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असते. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. सो हे तिचं रिॲक्शन. त्यामुळे प्रेशर काय आहे, ई इज इक्वल टू कॉन्स्टंट. फक्त या केसमध्ये आपण काय बघायचं आहे, नॉर्मल रिॲक्शन आणि प्रेशरची ॲक्शन, या केसमध्ये आपण याचं काय करायचं आहे, इंटरप्रिटेशन करायचं आहे. आता इथे प्रेशर करून बी पॉईंटला, आता इथं तर लिक्विड जास्त आहे, लिक्विड कंटेंट इज मोर, आणि इथे कमी आहे याच्यापेक्षा आणि याच्यापेक्षा, लिक्विड कंटेंट इज लेस. ह्या दोघांच्या पेक्षा इथे लिक्विड कमी आहे, बरोबर आहे, आणि याचं ह्या दोघांपेक्षा लिक्विड जास्त आहे. पण जास्त लिक्विड म्हणजे प्रेशर जास्त पाहिजे, कमी लिक्विड म्हणजे प्रेशर कमी पाहिजे. पण असं नाही, सगळ्या या बीकरमध्ये जे काही लिक्विड भरलं आहे, भले याच्यामध्ये इथे लिक्विड सेम आहे, कॉन्स्टंट आहे, इथं वाढलं इथे कमी झालं आहे, म्हणजे प्रेशर कमी जास्त होईल नाही. प्रेशर सगळ्या पॉईंटला हे सारखंच असणार आहे, प्रेशर सगळ्या पॉईंटला हे सारखंच असणार आहे. मग सारखं कसं मला, आपण आता या केसमध्ये दुसरा पॉईंट बघू, ही बरोबर हा पॉईंट या ठिकाणी कन्सिडर करतो, हा पॉईंट या ठिकाणी कन्सिडर करतो, आणि हीच फिगर मी परत आहे अशी ड्रॉ करतो. बघा, ट्राय टू अंडरस्टँड कन्सेप्ट. ओके, बघा इथं प्रेशर किती ऍक्ट होणार आहे, अगोदर कसं होतं प्रेशर नॉर्मली ऍक्ट होत होतं, आता कसं होतं प्रेशर असं ऍक्ट होणार आहे, कारण हा शेप असा आहे, शेप असा आहे. लिक्विडकडून प्रेशर असा ऍक्ट होणार आहे, हे लक्षात घ्या. लिक्विडकडून प्रेशर कसा ऍक्ट होणार आहे, असं होणार आहे. तर त्याला नॉर्मल रिॲक्शन कशी असणार आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे ही व्हेसल, हे जे बीकर आहे हे असं टिल्ट झालं आहे, म्हणजे प्रेशर असं ऍक्ट होत आहे, प्रेशर असं ऍक्ट होत आहे, हे असं नाही, डायरेक्टली प्लेनला परपेंडिक्युलर नाही, प्लेनला कसं असं आहे, इन्क्लाइन पोझिशन आहे. म्हणजे प्रेशर जर असं ऍक्ट झालं तर रिॲक्शन कशी असणार आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असणार आहे. प्रेशर जर असं असेल खाली तर रिॲक्शन अशी वरती असणार आहे. मग मी काय करतो, इन्स्टेड ऑफ ड्रॉइंग द प्रेशर आय कॅन ड्रॉ डायरेक्ट द रिझल्ट रिॲक्शन. प्रेशर जर असं असेल तर रिॲक्शन कशी असणार आहे, रिॲक्शन विल बी लाईक दिस. दिस इज सेड टू बी रिॲक्शन. आता अगोदर रिॲक्शन होती अशी, बरोबर, अगोदर रिॲक्शन होती अशी, आता रिॲक्शन कशी झाली, अशी झाली. म्हणजे रिॲक्शन होती अशी मीन, आता रिझल्ट रिॲक्शनच अशी झाली. सो दिस इज रिझल्ट रिॲक्शन. सो व्हेनेवर रिझल्ट रिॲक्शन और रिझल्ट वेक्टर changes its position, it splits into two components. Earlier reaction direction is this one, now reaction changes its direction. म्हणजे ही रिॲक्शन काय झाली, दोन कंपोनंट मध्ये स्प्लिट अप झाली. ही रिॲक्शन काय झाली, दोन कंपोनंट मध्ये स्प्लिट अप झाली. कुठली दोन कंपोनंट, इथं असणार आहे जो असेल तो r cos थीटा आणि इकडे असेल r sin थीटा. इकडे प्रेशर असायला झालं, रिॲक्शन अशी, इकडे प्रेशर असायला झालं, रिॲक्शन पण इकडे अशी त्याची वरती असणार आहे. इथं असणार आहे बघा रिॲक्शन अशी, बरोबर. अगेन दिस रिॲक्शन स्प्लिट्स इनटू टू कंपोनेंट्स. वन इज सेड टू बी, जो असेल तो r cos थीटा फक्त अपर डायरेक्शन, अँड सेकंड इज सेड टू बी r sin थीटा. होती अशी चेंज झाली, रिझल्ट वेक्टर जेव्हा त्याची डायरेक्शन चेंज करतो तो दोन कंपोनंटमध्ये स्प्लिट अप होतो. म्हणजे ही रिॲक्शन वेगळी आहे. इथं प्रेशर असं ॲक्ट होतं ॲक्शन म्हणून त्याला रिॲक्शन अशी झाली, म्हणजे रिॲक्शन अशी आहे अशी नाही, त्यामुळे ती दोन कंपोनंटमध्ये स्प्लिट झाली. पण हे दोन कंपोनंट एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला आहेत, त्यामुळे काय झाले, कॅन्सल.
त्यामध्ये काय झालं कॅन्सल, म्हणजे इथं काहीच प्रेशर ॲड झालं नाही त्या रिझल्टंट ॲक्शनमुळं. मग आता बघा हे दोघं कॅन्सल झाले, हे दोघं काय झाले ॲड होणार, म्हणजे आर साइन थीटा आणि आर साइन थीटा इट इज 2r sin theta. सो दे विल कॉम्पेन्सेट एक्स्ट्रा वॉटर. एक्स्ट्रा वॉटरमुळे जे काही प्रेशर ॲड होते हे बघा तुम्ही. बघा आता तुम्हाला डायग्राम इझिली इंटरप्रेट होईल. दिसते का एक्स्ट्रा वॉटर? हे जे आहे हा एक्स्ट्रा वॉटरचा रिजन आहे. हे काय आहे तुमची ओरिजिनल हा बीकर आहे, हा बीकर आहे. इथं जे काही एक्स्ट्रा वॉटर आहे जे डाउनवर्ड फोर्स ॲक्ट करायला लागलाय, इथं जे काही एक्स्ट्रा वॉटर आहे म्हणजे ही जर पोझिशन बघा, ही जर पोझिशन तुम्ही हे केली एक्स्ट्रा प्लेट केली हे अशा प्रकारे दिसते का? हे एक्स्ट्रा वॉटर आहे, इथे एक्स्ट्रा वॉटर आहे, इकडे एक्स्ट्रा वॉटर आहे. हे एक्स्ट्रा वॉटर काय करत आहे डाउनवर्ड फोर्स अप्लाय करत आहे. याला कोण कॉम्पेन्सेट करणार, म्हणजे याच्या बरोबर अपोजिट फोर्स कोण अप्लाय करणार आर साइन थीटा. त्यामुळं हे जे एक्स्ट्रा वॉटर आहे ना, ओके, दी एक्स्ट्रा वॉटर प्रेशर इज कॉम्पेन्सेट, म्हणजे इक्वल झालं, त्याला कोणतरी बॅलन्स केला, इज कॉम्पेन्सेट बाय आर साइन थीटा. म्हणजे या कॉलमवर जे काही प्रेशर होतं पीए तेच प्रेशर इथं आहे. जे एक्स्ट्रा प्रेशर ॲड होणार होतं, लिक्विडचा कंटेंट वाढला आहे, लिक्विडचा कंटेंट जास्त आहे, एक्स्ट्रा प्रेशर जे वाढलं ते कुणी कॉम्पेन्सेट केलं? इट इज कॉम्पेन्सेटेड बाय आर साइन थीटा. इट इज कॉम्पेन्सेटेड बाय आर साइन थीटा. म्हणजे फक्त या कॉलममध्ये किती प्रेशर राहिलं? प्रेशर किती राहिलं? पीए. म्हणजे जे इथं प्रेशर आहे तेच इथं प्रेशर आहे, जे या ठिकाणी प्रेशर आहे तेच या ठिकाणी प्रेशर असणार आहे. पण या ठिकाणी काय झालं, एक्स्ट्रा वॉटर जे शिल्लक होतं, एक्स्ट्रा वॉटर शिल्लक जे होतं ते डाउनवर्ड फोर्स अप्लाय करणार, डाउनवर्ड प्रेशर अप्लाय करणार, त्याला कोण कॉम्पेन्सेट करणार? व्हर्टिकल. हे प्रेशर खाली आहे, हे काउंटर प्रेशर आहे वरती आहे. त्यामुळं याचा ॲक्ट होणारा फोर्स आणि याच्यामुळे ॲक्ट होणारा फोर्स दोघे एकमेकांशी कॅन्सल झाले. आणि जे त्या लिक्विड कॉलमची शिल्लक राहिली तिथलं प्रेशर म्हणजे पीबी आणि पीए हे सेमच आहे. म्हणून मी म्हणतो पीए इज इक्वल टू पीए इज इक्वल टू पीबी. का? या केसमध्ये हे लक्षात ठेवायचं तर एक्स्ट्रा वॉटर या ठिकाणी मी दी एक्स्ट्रा लिक्विड असं म्हणतो. दी एक्स्ट्रा लिक्विड प्रेशर इज कॉम्पेन्सेटेड बाय हू? दॅट कॉम्पेन्सेटेड बाय हू? इट इज बाय आर साइन थीटा. इट इज बाय आर साइन थीटा. म्हणजे बघा फक्त राहिलं कॉलम एवढंच, इथलं प्रेशर आणि या कॉलमचं प्रेशर हे सेमच आहे. एक्स्ट्रा प्रेशर इथं जे होतं ते कॉम्पेन्सेट कोणी केलं? आर साइन थीटाने कॉम्पेन्सेट केलं. समजलं? म्हणजे दोन्ही बिकरला जरी याच्यामध्ये लिक्विडचा कंटेंट जास्त असला तरी प्रेशर इथे जे आहे तेच इथं प्रेझेंट आहे. आता थर्ड केस बघू आपण. नाउ विल सी द थर्ड केस हियर. This value I can write here. For this case, the extra pressure, कुणाचं extra pressure by liquid हे कुणाबरोबर इक्वल झालं? is compensate by ह्याचं बरोबर जेवढं प्रेशर आहे ना आपल्याला ह्याच्या बरोबर अपोजिटला कोण आहे? is balanced by or compensated by r sin theta. म्हणून याच्याकडून आपल्याला प्रेशर आणि याच्याकडून वर्टिकल आपल्याला प्रेशर हे काय झाले? कॅन्सल झाले. त्यामुळे फक्त प्रेशर काय शिल्लक राहिलं? या कॉलमच राहिला. हा कॉलम आणि हा कॉलम सेमच आहे. त्यामुळे पी इज इक्वल टू पीबी. आता पीसी करू. या केसमध्ये काय आहे? लिक्विड कंटेंट इज लेस. इथं जास्त होता, इथं काहीतरी नॉर्मल लिक्विड आहे, इथं कंटेंट जास्त आहे, इथं याच्यापेक्षा कमीच आहे, याच्यापेक्षा इथं लिक्विडचा कंटेंट कमी आहे. मग इथं प्रेशर कसं आहे? बघा सरफेस असे होते, आता सरफेस असे झाले. मग सरफेस जर असा असेल ही लिक्विडच आहे का? बरोबर आहे का? प्रेशर असा आहे का? प्रेशर असा आहे का? तर रिॲक्शन कशी आहे का? अशी प्रेशर बघा या ठिकाणी प्रेशर असं ॲक्ट झालं होतं, या ठिकाणी प्रेशर आता असं ॲक्ट होणार, असं वरती
आणि इकडे वरती. प्रेशर जर असे असेल ॲक्शन तर रिॲक्शन कशी असणार आहे खाली. प्रेशर असेल असं ॲक्शन तर रिॲक्शन कशी असणार आहे अशी खाली. आता ही फिगर या ठिकाणी कशी ड्रॉ करतो बघा. So here will be the point, okay, and here will be the point. ठीक आहे, हे अशा फिगर आहे. समजून घ्या. प्रेशर कसं आहे झालं वरती तर रिॲक्शन कशी असणार आहे खाली. सो हिअर विल बी द रिॲक्शन. मग बघा ज्या ज्याला वेक्टर त्याची पोझिशन चेंज करतो तो दोन कंपोनंटमध्ये स्प्लिट होतो, आर साइन आणि आर कॉस. पण हे पण खाली गेलं मग याचे कंपोनंट बघा परत चेंज झाले. इथं असणार आहे हे खाली दाखवतो सो दॅट यू कॅन इझिली गेट दिस फिगर. प्रेशर असा आहे कुठे आहे, रिॲक्शन अशा असणार आहे खाली, रिॲक्शन असणार आहे अशी. बरोबर. स्प्लिट्स इनटू टू कंपोनंट्स. कुठले कुठले कंपोनंट, आर साइन थीटा आणि हा आर कॉस थीटा. इकडे प्रेशर असा आहे कुठे वरती तर रिॲक्शन कशी असणार आहे खाली असणार आहे. मग या ठिकाणी मी काय करतो रिॲक्शन अशी काढतो खाली. आय कॅन ड्रॉ रिॲक्शन लाईक दिस. मग ही रिॲक्शन त्याची पोझिशन चेंज केली ना, रिॲक्शन त्याची पोझिशन चेंज केली म्हणजे याचे परत काय झाले दोन कंपोनंटमध्ये स्प्लिटिंग झालं. कुठला आर साइन थीटा आणि इकडं आर कॉस थीटा. हे दोन कंपोनंट काय इक्वल आणि अपोज डायरेक्शन आहेत त्यामुळे हे दोन कंपोनंट काय झाले कॅन्सल झाले. मग कुठला कंपोनंट शिल्लक राहिला फक्त आर साइन थीटा आणि आर साइन थीटा. आता लिक्विड इथं एक्स्ट्रा लिक्विड आहे, इथं लिक्विड कमी आहे. म्हणजे बघा हा बीकर काढायला लागला. लक्षात घ्या हा बीकर मी इथे काढायला लागलाय, हा बीकर मी इथे काढायला लागलाय. मग कसा काढायला लागलाय बघा. बरोबर. काय याचा अर्थ बघा, लिक्विड हे भरायला पाहिजे होतं, हे काय भरायला पाहिजे होतं. बरोबर आहे. म्हणजे हे एवढं झालं, हे भरले का नाही. म्हणजे इथं काय डिफिशियन्सी ऑफ लिक्विड. लिक्विड इथं नाहीच आहे, इथं पण लिक्विड नाही आहे. इथं लिक्विड आहे का नाही, इथं पण लिक्विड आहे का नाही. मग इथं एक्स्ट्रा वॉटर, एक्स्ट्रा जे काही लिक्विड होतं ते कुणी कॉम्पेन्सेट केलं, आर साइन थीटा. बरोबर. इथं बघा या ठिकाणी इथं लिक्विड नाहीच आहे म्हणजेच या ठिकाणी इथं लिक्विड नाही आहे. या ठिकाणी इथं लिक्विड आहे का नाही आहे, इथं लिक्विड आहे का नाही. या ठिकाणी इथं लिक्विड आहे का नाही. बरोबर आहे. म्हणजे इथं काही लिक्विड डिफिशियन्सी नाहीच आहे. लिक्विड डिफिशियन्सी. मग ही कोण कॉम्पेन्सेट करणार, लिक्विड डिफिशियन्सी विच इज कॉम्पेन्सेटेड बाय आर साइन थीटा. इथं जी काही लिक्विडची डिफिशियन्सी आहे नाहीच आहे लिक्विड म्हणजे प्रेशर कमी आलं पाहिजे पण ते प्रेशर कमी होत नाही. इथलं लिक्विडची डिफिशियन्सी ही कुणाबरोबर कॉम्पेन्सेट झाली, आर साइन थीटामुळं. त्यामुळे जे काही इथं प्रेशर आहे ते प्रेशर म्हणजेच पीएचं प्रेशर. तिन्ही ठिकाणी बघा कॉलमच आहे, तिन्ही ठिकाणी काय आहे कॉलमच आहे. इथं एक्स्ट्रा लिक्विड प्रेशर कॉम्पेन्सेटेड बाय आर साइन थीटा. डिफिशियन्सी ऑफ लिक्विड इथे या ठिकाणी मुद्दा नमूद करतो बघा. दी deficiency of there is a deficiency of liquid. इथे लिक्विडची कमतरता आहे, हे कोणी भरून काढली. द डिफिशियन्सी ऑफ लिक्विड इज बघा हे दोन कंपोनंट कॅन्सल झाले पण दोन कंपोनंट शिल्लक आहेत. इज ऑफ लिक्विड इज कॉम्पेन्सेटेड बाय और कॉम्पेन्सेट बाय अगेन आर साइन थीटा. म्हणजे या केसमध्ये सुद्धा आर साइन थीटा कॉम्पेन्सेट करतो एक्स्ट्रा लिक्विडला. या ठिकाणी सुद्धा आर साइन थीटा कॉम्पेन्सेट करतो डिफिशियन्सी ऑफ लिक्विडला. त्यामुळे इथलं प्रेशर या ठिकाणी असणारं प्रेशर आणि या ठिकाणी असणारं प्रेशर या ठिकाणी असणारं प्रेशर हे सेमच आहे. म्हणून मी म्हणतो पी इज इक्वल टू टी पी इज इक्वल टू टी सी. असं नाही म्हणायचं की एक्स्ट्रा वॉटर आहे एक्स्ट्रा लिक्विड आहे म्हणजे प्रेशर जास्त. लिक्विडची संख्या लिक्विडच्या केसमध्ये कंटेंट खूपच कमी आहे म्हणजे प्रेशर कमी नाही. प्रेशर किती कमी असतं किती जास्त असतं हे कशावर ठरवायचं,
इकडं बघा कंटेंट कमी आहे लिक्विडचा पण प्रेशर सेमच आहे. कशामुळं डिफिशियन्सी ऑफ लिक्विड इज बॅलन्स्ड बाय आर साइन थीटा. इथं एक्स्ट्रा वॉटर आहे, एक्स्ट्रा लिक्विड आहे. दिस डिफिशियन्सी इज कॉम्पेन्सेटेड बाय आर साइन थीटा. म्हणजेच हे एक्स्ट्रा प्रेशर रिमूव्ह झालं आर साइन थीटामुळे. हे कमी झालेलं प्रेशर परत कॉम्पेन्सेट केलं आर साइन थीटामुळे. त्यामुळे जे काही या ठिकाणी प्रेशर आहे हे PC इज इक्वल टू PP इज इक्वल टू PA. सो दिस इज द कन्सेप्ट फॉर हायड्रोस्टॅटिक paradox. That concept is not easily understood, but in terms of reaction you can easily understand this concept. आता ह्या ज्या फिगर्स आहेत ह्या सगळ्या आपल्या JEE सिलेबसच्या फिगर्स आहेत आणि ह्या ज्या फिगर्स आहेत ह्या आपल्या बोर्ड सिलेबसच्या फिगर्स आहेत. बट यू हॅव टू ड्रॉ दिस बोर्ड सिलेबस फिगर टू एक्सप्लेन प्रेशर इन वेसल्स रिमेन्स द सेम. या वेसलमध्ये या वेसलमध्ये आणि या वेसलमध्ये प्रेशर हे सारखंच आहे. हे तुम्हाला ही डायग्राम एक्सप्लेन करून तुम्हाला एक्झामला घ्यायचं आहे. बट दिस डायग्राम इज ॲप्लिकेबल फॉर JEE एक्झामिनेशन. कारण JEEला आपण जे काही न्यूमरिकल्स बघणार आहे नंतर ते सगळे या फिगर्सवरतीच बघायचे आहेत. ओके, सो आय थिंक यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट व्हेरी वेल. द कन्सेप्ट फॉर हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. व्हॉट इज द हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स? If the shape of the vessel changes, pressure inside the vessels remains the same. Pressure inside the vessel remains the same. Okay. Now we can stop here. The next lecture we will see the concepts regarding the surface tension and its properties. How the surface tension will increase or decrease based upon the type of the liquid we used. Okay. ठीक है. We'll stop here.